मंडळी, आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात वसलेल्या आणि निसर्गाच्या सुंदर कुशीत वसलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला भेट देणार आहोत। जर हे मंदिर साधारणतः कणकवली स्टेशनपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे। रस्त्याच्या स्थितीनुसार 45 मिनिटं ते 1 तास आपल्याला प्रवास करावा लागतो। हे मंदिर दाभोळे गावाजवळील पोखरबाव परिसरात असून कोकणातील जागृत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात। माघी गणेश जयंती, संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी संकष्टीच्या दिवशी येथे विशेष उत्साहाचे वातावरण असते। गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेताच भक्तांच्या मनात भक्तिभाव जागृत होतो। अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की येथे मनापासून केलेली प्रार्थना आणि नवस श्री सिद्धिविनायक पूर्ण करतात। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या सभोवतालचा निसर्ग। उंच डोंगर, घनदाट झाडी, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि वाहणारे नैसर्गिक झरे या ठिकाणाला अधिकच रमणीय बनवतात। येथे आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता आपल्याला अनुभवायला मिळते। मंदिराजवळ अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे आहेत। नैसर्गिक गुहा आहेत, पांडवकालीन मानली जाणारी कुंडे आहेत, पंचमुखी शिवलिंग आणि दगडात कोरलेल्या प्राचीन शिल्पामुळे हा परिसर धार्मिक तसेच ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो। या प्रत्येक ठिकाणामागे स्थानिक लोककथा आणि श्रद्धा जोडलेल्या आहेत। मंडळी, जर तुम्ही देवगड, कुणकेश्वर किंवा विजयदुर्गला फिरायला येत असाल तर या मंदिराला नक्की भेट द्या। धार्मिक अनुभवाबरोबरच निसर्ग सौंदर्याचा अविस्मरणीय आनंद तुम्हाला इथे घेता येईल। खाजगी वाहनाने प्रवास करत असाल तर कणकवली देवगड मार्गे दाभोळे गाठता येतं। कणकवलीपासून मंदिराचं अंतर 30 ते 35 किलोमीटर आहे। रस्त्याच्या परिस्थितीनुसार साधारणतः 45 ते 1 तास आपल्याला लागू शकतो। निसर्गरम्य घाट रस्ता, हिरवाई आणि कोकणातील सुंदर दृश्यांचा आनंद घेत तुम्ही या जागृत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरापर्यंत सहज पोहोचू शकता। मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच कोकणातील ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळाची जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।